सीड ऑइल, चवीला एकदम खास। चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर। चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया। जयसिंगपूर बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न। एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 1 जून पासून राज्यातील सर्वच बस स्थानकावरील असलेले सुलभ शौचालय आता मोफत देणार आहेत। तसेच दर 4 तासाला स्वच्छता करण्यात येणार आहे। मोफत एसटीच्या व प्रवाशाच्या सोयीसाठी महायुतीची सरकार नवनवीन योजना अंमलात आणत आहेत। त्याचबरोबर नुकत्याच उद्घाटन केलेल्या जिजाऊ 3x2 च्या बसेस इचलकरंजीला 15 तर कुरुंदवाडला 10 नवीन बसेस देणार आहे। जयसिंगपूर बस स्थानकावर दुमजली भक्ती निवासासाठी लागेल तो निधी देणार असल्याचे आश्वासन एसटी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। जयसिंगपूर येथील बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दुपारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। स्वागत नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी करीत जयसिंगपूर येथे स्वतंत्र वाहतूक कक्ष स्थापन करण्याची मागणी करत निवेदन दिले। प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक अमृता तामणकर यांनी केले। यावेळी आमदार राजन पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर हे शाहू महाराजांनी आखीव रेखीव शहर वसवले आहे। शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे। स्वतंत्र वाहतूक कक्ष स्थापन करा। इचलकरंजी येथे आरटीओ ऑफिस मंजूर झाले आहे। यासाठी एटीएस स्वयंचलित चाचणी स्टेशन साठी लागणारी जागा जांभळी हरोली येथे उपलब्ध आहे। शिवाय कुरुंदवाड आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्या। शिवाय यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, गणेश बेकरीचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, विभागीय नियंत्रक अभय देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, मिलिंद भिडे, नगरसेवक पराग पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, आगार प्रमुख अस्मा बिस्मिल्ला सय्यद, रवींद्र भोसले यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।